नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचं लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या ह्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की सुनंदाचा जो काही ॲक्सिडेंट झालेला असतो, त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये आणल्यावर त्या ठिकाणी दिनेश दादा आणि गायत्री वहिनी आल्यावर मानसी खूप रडत असते. ती म्हणत असते की सॉरी दिनेश दादा, सॉरी गायत्री वहिनी. त्याबरोबर आता दिनेश आणि गायत्रीला काही कळत नसतं की मानसी का रडते आणि ती सॉरी का म्हणते. दिनेश दादा हा मानसीला म्हणत असतो, अगं मानसी, तू सॉरी का म्हणतेस? उलट तू आईला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस. आम्ही तुला थँक्स म्हणायला हवं, तुझ्यामुळे आईवर वेळेत उपचार सुरू झाले. मानसी म्हणत असते, दिनेश दादा, अहो सगळं काही माझ्यासमोर घडलं. माझ्यासमोर त्या टॅम्पोवाल्याने येऊन मावशीवाल्यांना धडक दिली. मी काहीतरी करू शकत होते, मी मावशींना वाचवू शकत होते, पण मी काहीच नाही करू शकले. माझ्यासमोर घडलं हे सगळं, मी तिथे असताना, आणि मला काहीच नाही करता आलं. त्याबरोबर आता पोलीस हे रिसेप्शनला आलेले असतात आणि ते रिसेप्शनिस्टला विचारतात, इथे सुनंदा प्रभू म्हणून पेशंट कुठे आला आहे? त्याबरोबर त्या सांगतात की ओटीजवळ ते पेशंट आहेत. त्याबरोबर लगेचच आता ओटीजवळ पोलीस यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे गायत्री ही मानसीला म्हणत असते, मानसी मानसी, हे बघ, रडू नको, शांत हो, खाली बस बरं इथे. उलट तुझी या सगळ्यात काहीच चूक नाही आहे. तू तर सासूबाईंना वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणलंस. बरं झालं ना तू तिथे होतीस म्हणून. जर तू सुद्धा तिथे नसतीस तर आज सासूबाई कुठेतरी निश्चित पडून राहिल्या असत्या, त्यांच्यावरती उपचार झाले नसते. पण आता तुझ्यामुळे वेळेवर त्यांच्यावर उपचार होत आहेत, तुझ्यामुळेच त्या इथे आल्या आहेत ना. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणत असते की माझ्यासमोर घडलं हे सगळं आणि मी काहीच नाही करू शकले, मला याच गोष्टीची खंत आहे. आणि मग ती आता रडत असते. त्याबरोबर दिनेश दादा हा मानसीला समजावतो, हे बघ मानसी, रडू नकोस, शांत हो. उलट तू आईला इथे घेऊन आलीस म्हणून तिच्यावरती वेळेवर लवकर उपचार सुरू झाले आणि आता तिला बरंचसुद्धा वाटेल. तू काळजी करू नकोस आणि रडू नकोस ग मानसी. हे बघ, आईला काही नाही होणार, आई बरी होईल, रडू नको, शांत हो, असं दिनेश दादा मानसीला सांगत असतो. इतक्यात त्या ठिकाणी पोलीस आलेले असतात. आता पोलीस हे मानसीला विचारायला लागतात, इथे मानसी सनस कोण आहे? त्याबरोबर गायत्री पटकन म्हणते, मानसी सनस ही काय, ही बसली आहे तीच आहे. पण इन्स्पेक्टर साहेब काय झालं, म्हणजे तुम्ही इथे का आलाय, मानसीला का? त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर सांगायला लागतात की सुनंदा प्रभू यांना ट्रकखाली ढकलून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याबाबत आमच्याकडे मानसी सनस यांच्या विरोधात तक्रार आहे आणि त्यामुळे आम्ही मानसी सनस यांना अटक करण्यासाठी इथे आलो आहोत, असं पोलिसांनी सांगितलेलं असतं. आता पोलीस ज्यावेळेस असं सांगतात त्यावेळेस इकडे दिनेश दादा, मानसी ह्या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. दिनेश दादा मानसीकडे रागाने बघत असतो. मानसी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, अहो काही काय बोलताय तुम्ही, मी असं का करू? आणि मावशींचा अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी तिथेच होते, पण मी असं काही नाही केलेलं. अहो दिनेश दादा, मी खरं बोलते, तुम्ही तरी सांगा ना पोलिसांना. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती सांगते की त्या ट्रकवाल्याने जबरदस्तीने येऊन मावशींना जोरात धडक दिली, तो खूप फास्ट चालवत होता. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, त्या ट्रक ड्रायव्हरने अगोदरच येऊन त्याचा गुन्हा पोलीस स्टेशनला कबूल केला आहे, त्याने आम्हाला त्याचं स्टेटमेंट दिलं आहे आणि त्यामुळे आता आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे. आम्ही तिथलं CCTV फुटेजसुद्धा त्या रूटवरचं चेक केलं, त्यामध्ये तुम्ही त्या बाईंबरोबर स्पष्टपणे दिसताय. तुम्हा दोघींमध्ये हातापायी होत होती. तुम्ही सुनंदा प्रभू यांचा हात पकडला होता की नाही, बरोबर की नाही? त्याबरोबर मानसी म्हणत असते, हो, मी त्यांचा हात पकडला होता, पण याचा अर्थ असा नाही होत की आमच्यात हातापायी होत होती. त्या माझ्यावरती थोड्याशा रागवल्या होत्या, चिडल्या होत्या आणि मी त्यांची समजूत घालत होते आणि त्यासाठी मी त्यांचा हात पकडला होता, बास इतकंच. मी त्यांचा जीव वगैरे घेण्याचा प्रयत्न नाही केलेला. मी खरं बोलते, मी का खोटं बोलू? त्याबरोबर मात्र इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की हे बघा, आमच्याकडे CCTV आहे. त्याबरोबर दिनेश दादा म्हणायला लागतो, मानसी, तू माझ्या आईच्या जीवावर उठलीस, तू हे सगळं केलंस, का केलंस असं सगळं? त्याबरोबर मानसी म्हणत असते, अहो नाही हो दिनेश दादा, अहो हे काही बोलतायत, मी का असं सगळं करू? मी खरंच बोलते, मी नाही केलेलं काहीही, ऐका, माझा विश्वास ठेवा माझ्यावर. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की हो हे बघा, तुम्हाला आता जे काही बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनमध्ये बोलायचं, इथे नाही. कॉन्स्टेबल, अटक करा यांना. त्याबरोबर लेडीज कॉन्स्टेबल आता मानसीला अटक करायला लागते. तोपर्यंत गोळ्या औषधं घेऊन आता
त्या ठिकाणी रणजित पोहोचलेला असतो. रणजित बघतो तर काय, पोलीस हे मानसीला अटक करून घेऊन चाललेले असतात. मानसी म्हणत असते, रणजित बघा ना हो, काय करतायत हे लोक. रणजित म्हणतो, हे काय, मिस मानसीला घेऊन तुम्ही कुठे जाताय? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात की सुनंदा प्रभू यांना ट्रक खाली ढकलून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्ही यांना अटक करतोय. आमच्याकडे यांच्याविरुद्ध तक्रार आली आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे रणजित म्हणायला लागतो, अहो काही काय बोलताय तुम्ही? मानसीने सुनंदा काकूंना ढकललं कसं शक्य आहे? अहो या तर त्यांना आईसारख्या मानतात, सासू आहेत ते त्यांच्या, असं नाही करू शकत मानसी. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं, इथे काही बोलायची गरज नाही आहे. त्यावर रणजित म्हणतो, अहो पोलीस स्टेशनला कशाला, मी इथेच सांगतो ना, सोडा तुम्ही मिस मानसीला. तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज होतोय. मानसी असं करणं शक्यच नाही आहे, त्या सुनंदा काकूंना ढकलूच शकत नाही. नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय, तुम्ही त्यांना असं अटक करू शकत नाही, सोडा तुम्ही. त्याबरोबर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की हे बघा, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मी तुम्हालाही अटक करू शकतो. तुम्ही आमची वाट सोडा. तुम्हाला जे काही सांगायचं आहे, जे काही बोलायचं आहे ते तुम्ही थेट पोलीस स्टेशनला येऊन बोलू शकता. उगाचच्या उगाच इथे आमचा रस्ता अडवू नका. एवढं बोलून पोलीस आता इकडनं मानसीला घेऊन चाललेले असतात. इकडे दिनेश दादा आणि गायत्री असूनही ते दोघंही मध्ये काही बोलत नाही. त्याबरोबर इकडे आता रणजितला मात्र या सगळ्या गोष्टीमुळे खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण जे सगळं काही घडत असतं ते अगदी त्याच्या आणि गायत्रीच्या प्रमाणे घडत असतं. मग लगेचच आता रणजित पुढे धावत येतो आणि म्हणत असतो, गायत्री मॅडम हे घ्या, या तुमच्या सासूबाईंच्या गोळ्या औषधं, मी निघतो, मला काही झालं तरी पोलीस स्टेशनला जायला हवं. आणि मग तो तिकडनं पोलीस स्टेशनला जातो. तर इकडे गायत्री आता मनातल्या मनात म्हणत असते, येस, आता कसं सगळं अगदी माझ्या मनासारखं होतं आहे. तेजसची नोकरी मानसीमुळे गेली, आता सासूबाईंचा जीवसुद्धा मानसीमुळे जाणार. सगळं कसं व्यवस्थित जुळून आलं आहे. आता फक्त ही म्हातारी लवकरात लवकर टपकली पाहिजे, म्हणजे त्या मानसीची सुटायचे चान्सेस सगळेच कमी होतील. त्याबरोबर इकडे इन्स्पेक्टर साहेब मानसीला तिकडनं घेऊन जात असताना मानसीच्या गळ्यात जे लकी चार्मचं लॉकेट असतं ते तिथेच गेटवरती पडलेलं असतं. तोपर्यंत आता त्या ठिकाणी आता तेजस आलेला असतो. तेजस विचारतो, मानसी प्रभू एका पेशंटला घेऊन आल्या होत्या, माझ्या आई कुठे आहेत त्या? त्याबरोबर रिसेप्शनिस्ट सांगते की मानसी कुठल्या पेशंटला घेऊन आली होती आणि ते आता कुठे आहेत. तर दुसरीकडे डॉक्टर हे गायत्रीकडे आलेले असतात आणि तुम्ही अजून औषध आणलं नाही का असं विचारते. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, नाही नाही आणलं नाही, हे काय? आणि मग ती डॉक्टरांच्या हातामध्ये औषध देते. आता इकडे तेजस हा रिसेप्शनिस्टशी बोलत असेपर्यंत मागून पोलीस हे मानसीला घेऊन गेलेले असतात. त्या दोघांची चुकामुक झालेली असते. तेजस हा लगेचच दिनेश दादाकडे येतो आणि दिनेश दादाला विचारायला लागतो, दादा आई कुठे आहे आपली, कशी आहे? आणि आईची तब्येत बरी आहे ना? आई व्यवस्थित आहे ना? आणि लकीचाम कुठे आहेत? त्या कुठे दिसत का नाही आहेत? दादा अरे बोल ना, लकीचाम कशा आहेत? आणि मघाशी अरे फोनवरती त्यासुद्धा खूप घाबरल्यासारख्या वाटत होत्या. बोल ना दादा, लकीचाम कुठे आहेत? आता दिनेश दादा हा तेजसच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर काही देत नसतो. तो थेट उभा राहतो आणि एक बाजूला बघत असतो. तर इकडे पोलिसांनी मानसीला अटक करून आणलेलं असतं. आता मानसीला अटक करून आणल्याबरोबर मानसीला प्रश्न पडलेला असतो की पोलीस हे सगळं काय करतायत. तर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात, हवालदार घेऊन या त्या माणसाला. त्याबरोबर त्या ड्रायव्हरला हवालदाराने आणलेलं असतं. इन्स्पेक्टर साहेब आता विचारायला लागतात, काय रे, हीच बाई आहे का ती? त्याबरोबर लगेच आता 2 मिनटं तो ट्रक ड्रायव्हर शांतपणे उभा राहतो आणि मग मानसीकडे एक बोट दाखवत म्हणायला लागतो, हो हो साहेब, हीच ती बाई आहे. ह्याच त्या बाईने त्या म्हातारीला माझ्या टेम्पो पुढे ढकललं आणि म्हणून माझ्या टेम्पोमुळे त्या बाईचा अपघात झाला. हिनेच केलं हे सगळं साहेब. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणत असते, अहो खोटं बोलतो हा माणूस सरळ सरळ. अहो का खोटं बोलताय हो तुम्ही? मी नाही केलेलं इन्स्पेक्टर साहेब असं काही. अहो मी खरं सांगते, मी का ढकलू मावशींना त्याच्या ट्रक खाली? त्याबरोबर त्या ठिकाणी आता रणजितसुद्धा आलेला असतो आणि रणजितसुद्धा आता पोलिसांच्या समोर हात जोडायला लागतो आणि म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला जे सांगतोय तेच खरं आणि योग्य आहे. अहो मानसी प्रभू असं काही करणं शक्यच नाही आहे. त्यांचा तर खूप जीव होता त्यांच्या सासूबाईंवरती. अहो आईप्रमाणे मानायच्या त्या त्यांच्या जीवावर का उठतील बरं? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही कोर्टात सांगू शकता. यांचं स्टेटमेंट घ्या हवालदार आणि यांना लॉकअपमध्ये टाका. त्याबरोबर लगेचच आता इकडे कॉन्स्टेबल हा होकार देतो आणि मग काय, मानसीचं स्टेटमेंट घेण्यासाठी मानसीला तिकडनं घेऊन जायला लागतात. तर दुसरीकडे तेजस हा विचारत असतो, दादा अरे बोल ना, कुठे आई, कशी आहे? लकीचाम कुठे आहेत? त्या कुठे दिसत का नाही आहेत? दादा बोल ना. पण आता इकडे दिनेश दादा काहीच बोलत नसतो. शेवटी तेजसचा बाण सुटतो आणि तेजस जोरात ओरडतो, अरे काय चाललंय तुमचं?
मगापासून विचारतोय मी तुम्हा दोघांना, कशी आई, कुठे आहे लकी चाम, काहीतरी उत्तरं द्या ना तुमच्या दोघांपैकी एकाने तरी. त्याबरोबर लगेचच गायत्री तेजसवरती ओरडते आणि म्हणत असते, तेजस हळू बोल, हे आपलं घर नाही आहे, हॉस्पिटल आहे, बोलण्याची ही कोणती पद्धत आहे. त्याबरोबर तेजस म्हणायला लागतो, अरे मग मी विचारतोय ना काहीतरी, कुठे आहे आई, कशी आहे, लकी चाम कुठं आहे, कशा आहेत, सांगा ना तुम्ही दोघांपैकी एकाने कुणीतरी. दादा अरे बोल ना, कशी आई, बोल ना, बरं वाटतंय का आईला आता, आणि लकी चाम कुठे आहेत, त्यासुद्धा मला घाबरलेल्या वाटत होत्या म्हणून विचारतोय मी, इथे आल्यापासून मला ते दिसलेल्या नाही आहेत, कुठे आहेत लकी चाम. त्याबरोबर आता मात्र दिनेश दादाला खूप जास्त राग आलेला असतो आणि दिनेश दादा आता तेजसला म्हणतो, नाव नको काढूस त्या मुलीचं. त्यावर तेजस म्हणतो, काय झालं दादा. त्याबरोबर दिनेश दादा सांगत असतो, आज आपल्या आईची ही जी काही आतमध्ये अवस्था आहे ना, त्या सगळ्याला ती मुलगी, सर्वस्वी ती मुलगी कारणीभूत आहे. तिच्यामुळे आज आपल्या आईची ही अवस्था झाली आहे. त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री म्हणायला लागते की हे सगळं काही मानसीने केलं आहे आणि म्हणूनच पोलीस हे मानसीला अटक करून इकडनं घेऊन गेलेले आहेत चौकशीसाठी. समजलं तुला. आता उगाचच्या उगाच तर तिचं नाव घेऊ नकोस. जे काही घडलं आहे त्याला कारणीभूत तीच मुलगी आहे. समजलं तुला. त्याबरोबर तेजस म्हणतो, काय लकी चामनी केलं हे सगळं. नाही, खोटं आहे हे सगळं, असं होऊ शकत नाही. लकी चांपाने आईच्या जीवावर उठणार नाही, मला माहिती आहे काहीतरी गैरसमज नक्की होतोय. मी पोलीस स्टेशनला जायला हवं. मला लकी चांपनं काही करून सोडवावं लागेल. दादा मी पोलीस स्टेशनला जातो. इथे काही गरज लागली तर प्लीज मला कॉल कर. आणि मग तेजस तिकडनं निघालेला असतो. आता इतक्यात हॉस्पिटलच्या गेट बाहेर पडत असताना त्याला मानसीच्या गळ्यातलं लकी चांपचं लॉकेट सापडतो. तेजस लगेचच ते लॉकेट उचलतो आणि त्या लॉकेटला म्हणत असतो, लकी चांप काही होऊ देणार नाही मी तुम्हाला. येतोय तुम्हाला वाचवायला. आणि मग आता तेजस हा मानसीला वाचवण्यासाठी तिकडनं बाहेर पडलेला असतो. त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री ही मनातल्या मनात विचार करते, जर हा तेजस पोलीस स्टेशनला गेला तर खूप मोठा गोंधळ होईल. हा याचं विचित्र डोकं वापरून त्या मानसीला लगेच जेलच्या बाहेर सोडवेल. ती निर्दोष आहे हा हे लगेच सिद्ध करेल. नाही, मला काही झालं तरी असं होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे मग मलाच आता पोलीस स्टेशनला जावं लागेल. मग लगेचच गायत्री दिनेशला म्हणते, दिनेश मी सुद्धा पोलीस स्टेशनला जाते. त्यावर दिनेश म्हणतो, काय पोलीस स्टेशनला? अगं कशाला गायत्री, तुझी तिकडे जाण्याची काय गरज आहे. हे बघ तो तेजस त्याचं बघेल आणि निस्तरेल. जर त्या मानसीने असं काही केलं असेल ना तर तिला शिक्षा झालीच पाहिजे. त्यावर गायत्री म्हणत असते की अरे हो बरोबर बोलतोयस तू, मानसीला शिक्षा व्हायला हवी आणि ती होईलच. पण हल्ली तेजसची तब्येत बरी नसते. जर उगाच तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो काही वेड्यासारखं बडबडला तर पोलीस त्यालाही अटक करतील. आणि सध्या मोठा भाऊ म्हणून तुलाच सगळी जबाबदारी घेतली पाहिजे. बाकी दुसरं कोणाकडून तर आपण काही अपेक्षा करू शकत नाही. त्यानंतर आता गायत्री ही मनातल्या मनात म्हणत असते की तेजस आता फक्त मानसीला अटक व्हायला हवी. तर दुसरीकडे तात्या हे सूरजला हाका मारतात, सूरज ए सूरज. त्याबरोबर सूरज त्या ठिकाणी येतो आणि तात्या तुम्हाला काही हवं होतं का असं म्हणत उठवून बसवतो. तात्या म्हणत असतात, सूरज मला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे, मला सुनंदाला बघायचं आहे, मला तिला भेटायचं आहे. त्याबरोबर आता सूरज हा तात्यांना समजावत असतो, अहो तात्या असं काय करताय, तुमच्या अंगामध्ये त्राण नाही आहेत, कसे जाणार आहात तुम्ही हॉस्पिटलला. हे बघा हवं तर मी एक काम करतो, मी गीताला कॉल करतो आणि गीताला घडलेलं सगळं सांगतो आणि तिलासुद्धा जाऊन हॉस्पिटलमध्ये थांबायला लावतो आणि ती तिकडे गेली की आपल्याला तिकडचं सगळं काही कळवत जाईल. आणि काळजी करू नका, तिकडे मानसी आहे की नाही, तुमच्या मनुताईवर विश्वास आहे ना, मग मानसी तिकडे आईबरोबर आहे, आईला काही होऊ देणार नाही, ती सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर इकडे तात्या म्हणत असतात की एवढी सगळी जणं हॉस्पिटलमध्ये आहेत पण तरीसुद्धा सुनंदाला बरं वाटतंय की नाही, सुनंदा कशी आहे हे मला कोणीसुद्धा सांगत नाही आहे. त्याबरोबर सूरजदादा हा तात्यांना समजावत असतो, तात्या तुम्ही काही काळजी करू नका, आईला काही नाही होणार, आपली आई लवकरात लवकर बरी होईल, फक्त तुम्ही धीर सोडू नका. त्याबरोबर लगेचच आता इकडे मानसीचं स्टेटमेंट घेऊन पूर्ण झालेलं असतं. आता लगेचच मानसीला घेऊन पुन्हा एकदा लेडीज कॉन्स्टेबल आणि हवालदार साहेब हे इन्स्पेक्टर साहेबांकडे आलेले असतात आणि सर यांचं स्टेटमेंट घेऊन झालं आहे असं सांगतात. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब हे आता यांना लॉकअपमध्ये टाका असं लेडीज कॉन्स्टेबलला सांगतात. त्याबरोबर मानसी म्हणत असते, अहो साहेब असं काय करताय, मी खरं बोलते आहे, मी काहीच नाही केलेलं, प्लीज मला एक तरी संधी द्या ना, मला सिद्ध तर करू द्या, मी गुन्हेगार नाही येते, प्लीज एकदा तरी माझं ऐका असं म्हणते. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की हे बघा, तुम्हाला जे काही सिद्ध करायचं आहे ते कोर्टात करा
आणि हे तुमच्यासाठी वकील बोलवत आहेत ना. आता रणजित म्हणालेला असतो की मी वकिलांना बोलवतोय, माझे वकील येत आहेत. पण खरं तर रणजित हा वकिलांना कॉलच करत नसतो, तो फक्त ड्रामा करत असतो. तो म्हणत असतो की हे बघा, माझे वकील साहेब येतील आणि मानसीची बेल करतील, पण तोपर्यंत प्लीज तुम्ही मानसीना असं अटक करू नका. आम्ही लवकरात लवकर त्यांची बेल करू आणि त्यांना इकडनं सोडवून बाहेर घेऊन जाऊ. इतक्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तोपर्यंत त्यांना लॉकअपमध्ये राहावं लागेल, तुमचे वकील आले की मग आपण बोलू. इतक्यात त्या ठिकाणी तेजस आलेला असतो. आता तेजस जोरात ओरडतो, थांबा. मानसी मागे वळून पाहते आणि काही न बोलता ती लॉकअपमध्ये निघून जाते. लॉकअपला लॉक लावलं जातं. इन्स्पेक्टर साहेब तेजसला बघतात आणि मनात म्हणतात की अरे देवा, हा पुन्हा आला इथे. तर इकडे तेजस हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येतो आणि आता तो पोलिसांना सांगत असतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो लकी चांप निर्दोष आहेत, त्यांनी काही केलेलं नाही आहे. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब हा तेजसला सांगत असतात की हे बघा, पहिलं तर लकीचाम नावाच्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही अटक केलेली नाही आहे, समजलं तुम्हाला. त्याबरोबर तेजस म्हणायला लागतो, अहो लकीचाम म्हणजे या माझी बायको मानसी प्रभू. हे बघा, मानसी प्रभू ही माझी बायको आहे आणि आता जिचा अपघात झाला आहे ती माझी आई आहे. माझ्या बायकोने माझ्या आईचा अपघात घडवून आणणं शक्यच नाही आहे. अहो माझी बायको तर माझ्या आईवरती खूप प्रेम करायची, ती तिला स्वतःच्या आईप्रमाणे समजायची. मग ती स्वतः असं का करेल, ती का माझ्या आईच्या जीवावर उठेल. त्यानंतर त्या ठिकाणी गायत्री बहिणी येते आणि म्हणते, का नाही उठणार तेजस, का नाही उठणार ही मानसी तुझ्या आईच्या जीवावर. आणि मग आता ती मानसीकडे येते. मानसी म्हणत असते की वहिनी, हे सगळं काही तुम्ही घडवून आणलं आहे हे मला कळलं, पण तुम्ही हे सगळं का घडवलं आहे आणि कशासाठी हे सगळं मी नक्कीच शोधून काढेन. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, ते सगळं शोधून काढण्यासाठी तुला अगोदर जेलच्या बाहेर तर यावं लागेल ना. आणि आता सगळं माझ्या बाजूने आहे, वेळ, सासूबाई आणि तेजससुद्धा, कळलं तुला. त्यानंतर आता तेजस आणि इकडे रणजित बोलत, गायत्री आणि रणजित बाहेर बोलत उभे असतात. गायत्री रणजितला म्हणत असते, आता काही पोलीस मानसीला सोडणार नाही आणि एकदा का पोलिसांनी मानसीला पकडून ठेवलं आणि सासूबाईंचा जीव गेला की मानसी जेलच्या बाहेर येणार आणि माप ओलांडून तुमच्या घरी, कारण प्रभू कुटुंबाचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद होणार. आता लगेचच इकडे रणजित म्हणत असतो, मी या दिवसाची वाट बघतोय. इतक्यात त्याचं लक्ष त्याच्या मागे जातं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, कारण त्याच्या मागे आता इकडे तेजस उभा असतो आणि तेजसने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, हा आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. हा व्हिडिओ छान एन्जॉय करा. धन्यवाद.